पुणे शहरात पुरुष संघटनेचं आंदोलन आहे। महिलांच्या त्रासाला कंटाळलेले पुरुष रस्त्यावर उतरलेत। स्त्री पुरुषांसाठी समान कायदा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। महिलांकडून कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप यावेळी पुरुषांकडून करण्यात आलाय। दरम्यान याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। कोलकात्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजचे सर्व डॉक्टर सध्या संपावरती आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत डॉक्टर जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि त्यांनी या सगळ्या घटनेचा निषेध सुद्धा केलेला आहे। काही डॉक्टर आहेत त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूयात। काय निषेध करून बसला? एका लेडीज डॉक्टरवर झालेली घटना, तिचं निर्गुणपणे हत्या झालेली आहे आणि ती सुद्धा तिच्या वर्क प्लेसला, म्हणजे जिथे तिची ड्युटी होती। आता एक महिला जर तिच्या ड्युटीच्या जागेवर सेफ नाही आहे तर इथे देशामध्ये कुठली महिला सेफ आहे हा माझा प्रश्न आहे। जर इतकी एज्युकेटेड लेडीज सोबत हे होऊ शकतं तर मग इथल्या कुठल्याही लेडीज सोबत असा प्रकार होऊ शकतो। आणि ही पहिली केस नसून आता ही दुसरी केस आहे, निर्भयानंतर झालेली दुसरी केस, ज्याच्यामध्ये तिच्यावर इतका अत्याचार झालेला आहे आणि त्यानंतर सुद्धा अजून सुद्धा त्याचे ठोस पुरावे गव्हर्नमेंटला मिळाले नाही आहे। आमचं हाच आहे की तिला लवकरात लवकर जस्टिस मिळावा आणि ज्यांनी कोणी हा गुन्हा केला आहे त्यांना थेट फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून पुढचा माणूस हे असं करण्याच्या पासून 10 वेळा विचार करेल आणि एका स्त्रीवर हे असा अत्याचार होऊ देणार नाही। सुनो द्रौपदी शस्त्र उठा दो, अब ना गोविंद आएंगे म्हणायची वेळ आली आहे डॉक्टरांवरती। आता जे घडलंय ते अत्यंत घृणास्पद घटना आहे, पण त्याचा एक दिवस संप, एक दिवसाचा प्रोटेस्ट ह्याचा काहीही उपयोग होणार नाहीये। ह्यासाठी ह्याच्या पुढे ह्याचा पाठपुरावा करून आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे, पण ह्याच्या पुढे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।